महत्त्वाची गोष्ट, विलास घुलेचा खून होणार 53-54 दिवस झालं आणि त्या तपासात कुठल्याही प्रकारचं म्हणजे अजून कुठल्याही प्रकारची प्रगती नसल्यामुळं गेली 12-13 दिवस झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू आहे आणि या उपोषण करत असताना आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। ते विलास घुलेच्या पत्नीने परदेशी 20% केलं तरीही शासनाला त्याची जाग आली नाही। त्यामुळं काल बहुजन समाजाच्या वतीने काल भगवान प्रतिष्ठान या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आमदार नारायणजी मुंडे होते, चंद्रकांत सानप होते, अशी अनेक मंडळी होती। ह्या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून येत्या 21 तारखेला राज्यव्यापी मोर्चा बीड जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलं आहे। त्याचं ठिकाण आहे छत्रपती स्टेडियम, ते जिल्हाधिकारी कार्यालय। अशा प्रकारची काल घोषणा सगळ्याच्या माध्यमातून केलेली आहे आणि सगळेजण स्वतःच्या खर्चाने स्वतः या बीड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक लोक, लाखो लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत। त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या गोष्टीकडे अजूनही गांभीर्याने घ्यावं। जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक करावी, त्यांना पोलीस बंदोबस्तचा विषय आहे, शासनाची काही मदतीचा विषय चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीवर जर शासनाने विचार नाही केला तर येत्या 21 तारखेला 100% मोर्चा निघणार आणि लाखोच्या संख्येने निघणार। आणि हेही सांगतो की जे जे काही घडेल याला प्रशासन शासन जबाबदार असेल। मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला आवाहन करतो, मंत्री महोदय साहेब, गृहमंत्र्याला आवाहन करतो की या ठिकाणी गेली 13 दिवसापासून आमरण उपोषण आहे। वय वर्ष 60 वर्ष त्याची आई आहे, 22 वर्षाची त्याची पत्नी आहे आणि 30 वर्षाचा भाऊ आहे। हे एवढे जण आमरण उपोषण करत असताना शासनाने कुठल्याही प्रकारचं याच्याकडे गांभीर्याने बघितलं नाही। म्हणून आता रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे। आता पहिला मोर्चा असेल, त्याच्यानंतर जे जे घडेल त्याला शासन जबाबदार असेल। मी खास करून मला माझं अगदी मन भरून आलंय, मला प्रत्येक वेळी मुंडे साहेबांची आठवण येते। आज मुंडे साहेब जर असते तर मला वाटतं ह्या बीड जिल्ह्यात कधी जातीवाद झाला नसता। हे माझं स्पष्ट भूमिका आहे आणि हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती ही माझी अगदी म्हणजे खरंच साहेब तुम्ही असतात तर मला वाटतं ही वेळ आमच्यावर आली नसती आणि उपोषण सुद्धा करण्याची वेळ आली नसती। आम्हाला माहिती आहे तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळाला असता। मुंडे साहेब परत या, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे। काय नेमकी मागणी आहे आणि आता मोर्चा देखील काढला जाणार आहे, काय सरकारला इशारा असेल? आज 12 दिवस झालो माझी आई, माझ्या भावाची पत्नी आणि मी या ठिकाणी उपोषण करतोय। प्रशासनाकडनं ठोस पावलं उचलली जात नाहीत, नुसते आश्वासन देत आहेत, येत आहेत आणि आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणून सांगतायत। असा ठोस आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही। आज आम्ही इतक्या स्टेपला आलो की काल इतके हाल झालेत माझे। काल चक्कर आल्यानंतर माझ्या पायानं पण मला चालता येत नाही। माझ्या काहीच कुठलं म्हणजे असं शरीराचा साथ देणं गेलंय मला। सरकारला माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी तात्काळ कारवाई करावी आणि यांना सगळ्यांना अटक करावी। CIDचे काल अधिकारी आले होते, त्यांनी तुमच्याशी चर्चा पण केली, त्यांना काय सांगितलं, त्यांचं काय म्हणणं आहे? आमच्याकडे आता तपास आलाय, आम्हाला वेळ द्या। हे त्यांना स्पष्ट सांगितलंय की तुम्ही अटक करा आणि त्यानंतर पुढील कारवाई करा। त्यांना एक काल पत्र होतं, ते पत्रही दिलंय। जो घटनाक्रम, कशी दुश्मनी चालू झाली, कुठून कशी दुश्मनी कुठल्या स्टेपला आली आणि ती माझ्या भावावर बितवली। खून करायचा होता, दुश्मनी माझ्या संग होती तर माझ्या संगच खून करायला पाहिजे होता। माझा खून केला असता तर हरकत नाही, पण एक निष्पाप भावाचा याने बळी घेतलाय माझ्या। तो कुठल्या राजकारणात नव्हता, त्याचं हॉटेल, तो त्याचं घर आई वडिलांना सांभाळायचा, निष्पाप भावाचा बळी घेतलाय। यांना न्यायालयीन लढ्यातून कोणालाही सोडणार नाही मी। तुमची नक्की काय दिसते?
दुश्मनी मी राजकारणातनं गेली 3-4 वर्ष झालं. माझ्या मित्राची पत्नी इलेक्शनला उभा होती, त्यावेळेस मी त्यांना विरोध केला होता आणि त्यांच्याबरोबर जे अनेक गटातले आरोपी आहेत ते पण त्यावेळेस त्यांच्यासोबत बी माझे मतभेद झाले होते. तेव्हापासून त्यांनी ती दुश्मनी, त्याचा शेवट त्यांनी माझ्या भावावर केला.